हो. नाही, नाही. ऑफकोर्स आठवतोय. त्याचा परफॉर्मन्स होता त्या इव्हेंटच्या इथे हा आणि सलमान खान सलमान येणार खान होते. तो किस्सा मी कसा विसरू शकते. म्हणजे ऑफकोर्स ते गाणं चालू झालं आणि 8व्या सेकंदाला बंद पडलं आणि सतीश सरांची पॅनिक की असं कसं बंद पडलं गाणं आणि मी एवढी काम नव्हते तेव्हा, पण मी इतकी काम होते तेव्हा फॉर सम रिझन की सगळ्या ज्या सपोर्टिंग डान्सर्स होत्या त्या म्हणाल्या, "आता काय करायचं? आता काय करायचं?" एम्बॅरेसिंग होतं कारण ते चालू झाला डान्स आणि बंद पडला. तर मी म्हटले, "इट्स ओके. परत पहिल्यापासून करू." आणि तो ऑडियन्स इतकं चांगलं होतं त्या त्या ट्रेलर लॉन्चचं, की जेव्हा परत सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनी परत टाळ्या आणि त्यात वरळीला जोशने होतं करेक्ट ब्ल्यूसीला. ब्लू सीला हा आणि त्या ट्रेलर लॉन्चचा किस्सा असा की ते सगळं झालं. मग मी चेंज करून आले आणि ऑफकोर्स पॅपराझी इतकी होती सलमान खान असल्यामुळे तिकडे आणि मी तिकडनं ओरडते, "सर, सर मला एक फोटो, मला एक फोटो." कारण इतके ते गर्दी होती त्यांच्या आणि सतीश सर मला म्हणतात, "ये, ये, पटकन ये, पटकन ये." सो माझ्यात आणि सलमान खान यांच्यामध्ये पूजा होती उभी आणि पूजा पण फोटो काढत होती आणि मी पूजाच्याच खांद्यावर असा पटकन चेहरा ठेवला की एक फोटो निघेल आणि माझी मम्मी आणि माझा भाऊ आले होते तेव्हा आणि ते फोटो काढत होते. समहाऊ तो व्हिडिओ चुकून झाला. तर सलमान खान यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते म्हणाले, "यू आर सो एक्सप्रेसिव्ह. इफ आय एव्हर गेट अ सॉन्ग, आय डेफिनेटली थिंक ऑफ मेकिंग यू अ पार्ट ऑफ इट." अरे वा. हा. आणि त्यांनी खूप कॉम्प्लिमेंट्स दिल्या तिकडे मला आणि हे सगळं व्हिडिओवर झालं अचानक. म्हणजे ते रेकॉर्डेड हा, आहे माझ्याकडे ती क्लिप. हा. पण तिथे माझ्या एक लक्षात आलं, की हे जे आपण सलमान खान विषयी ऐकतो, की ते असेच देत असतील, लोकांना कामं देतात. कदाचित खरं असावं. कारण का त्यांना काहीच गरज नव्हती तेव्हा तिकडे असं पटकन हे करण्याची. बट त्यांनी मला तो किस्सा माझ्या खूपच जवळचा आहे.